स्मार्ट अहमदनगर न्यूज। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये झाली गटारीची चोरी, त्यावर शाळा प्रशासनाची शिरजोरी। तक्रारदारांच्या तक्रारीनुसार कारवाई करण्याऐवजी चक्क वेळ मारून नेते। श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन शेवटी नेमके कोणाच्या दबावाखाली येते? श्रीरामपूर येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये झालेल्या गटारीची चोरी आणि विविध नागरी समस्यांबाबत सपा जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी पासून श्रीरामपूर नगरपालिका मुख्य प्रवेशद्वाराजवळ समाजवादी पार्टीचे आमरण उपोषण, घंटानाद आणि रास्ता रोको आंदोलन। श्रीरामपूर प्रतिनिधी। श्रीरामपूर नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्रमांक 2 मधील एका शाळा प्रशासनाने त्यांच्या शाळेलगत असलेली जागा विकत घेऊन त्या परिसराला कंपाऊंड केले, परंतु त्यावेळी तेथे श्रीरामपूर नगर परिषदेची गटार अस्तित्वात होती। ती गटार त्यांनी आपल्या हद्दीत घेऊन बंद केली। पूर्वीपासून असलेली भिंत ते वॉल कंपाऊंड म्हणून वापर करत असून त्यांचे संरक्षक भिंत त्यांनी गटारीची जागा सोडून वेगळी बांधून घ्यावी। सबब परिसरातील त्रस्त नागरिकांनी श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनास संदर्भकीत दिनांक 14 जून 2022, 23 ऑगस्ट 2023, 26 ऑगस्ट 2025 व 10 नोव्हेंबर 2025, 3 डिसेंबर 2025 रोजीच्या संदर्भीय तक्रार अर्जाद्वारे वेळोवेळी श्रीरामपूर नगर परिषदेस कळवले होते, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। तसेच ही गटार अनधिकृतरित्या बंद केल्यामुळे गटार चोकअप झाल्यामुळे परिसरात गटारीचे घाणपाणी वाहत असून काही नागरिकांच्या घरात देखील हे घाणपाणी शिरत असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले। तसेच सदरील गटार श्रीरामपूर नगर परिषदेने बांधकाम करणे कामी मंजूर केलेली असतानाही देखील काही कारवाई होत नसल्याने परिसरातील त्रस्त नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला असल्याने तिथे कोणीच दखल घेत नसल्याने शेवटी त्यांनी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती। त्यानुसार या ज्वलंत नागरी समस्येविषयी समाजवादी पार्टीच्या वतीने तात्काळ श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनात जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या नेतृत्वात दिनांक 25 मे 2026 रोजी एक निवेदन देण्यात आले होते। त्यात म्हटले होते की सदरील नागरी समस्यांचा प्रश्न खूप गंभीर असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार आहे। त्यावर पालिका प्रशासन मुख गिळून गप्प बसत असल्यास ज्वलंत नागरी समस्यांप्रश्नी समाजवादीच रस्त्यावर उतरणे भाग पडू शकेल। याकरिता संबंधित प्रशासनाकडून यावर तात्काळ 15 दिवसाच्या आत ठोस कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा या अन्यायाचा विरोध समाजवादी पार्टीसह समस्त त्रस्त नागरिकांना लोकशाही मार्गाने आमरण उपोषण, रास्ता रोको तथा वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यास भाग पडेल व यापासून उद्भवलेल्या बऱ्या व वाईट परिणामास संबंधित पालिका प्रशासनच जबाबदार राहील, असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले। परंतु सदरील बाब नगरपालिका प्रशासनाकडून 15 नव्हे तर 20 दिवस उलटून गेल्यावर देखील अद्याप कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने नगरपालिकेच्या अशा निष्क्रिय कारभाराविरुद्ध सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी पासून श्रीरामपूर नगरपालिका मुख्य प्रवेशद्वाराजवळ समाजवादी पार्टी तथा परिसरात समस्त त्रस्त नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण, घंटानाद आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले। यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, अयूब शेख, इरफान तांबोळी, समीर शेख, फिरोज तांबोळी, तन्वीर तांबोळी, शाहबाज तांबोळी, सुभान शेख, रिजवाना तांबोळी, अकील सय्यद, तबरेज पटेल, हमीद शेख, मुफ्तार शेख, सलीम तांबोळी, सलमान काझी, इस्माईल तांबोळी, राशिद जमादार, गुफरान शेख, रशीद तांबोळी, इम्रान शेख, साद तांबोळी, सुलेमान शेख, जकी पटेल, मुश्ताफ शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत।